अनेकच मोठी रंगत या मैदानामध्ये येताना दिसतीये. त्याचबरोबर पिंपरे ग्रामस्थ, त्याचबरोबर युवक असतील, या सर्वांचा खूप मोठा सहभाग या मॅचेससाठी लाभतो. कारण गाव गावाच्या वतीने हे सामने आयोजित केले जातात आणि आपल्या सर्वांचा सहभाग नसेल तर हे सामने पारच नाही पडू शकत. त्यामुळे आपला सामना आहे, आपल्या गावचा सामना आहे, म्हणून आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ तसेच युवक यासाठी सहभागी होतात मोठ्या संख्येने. आदिक काका गायकवाड यांचंही मोठं सहकार्य या खेळासाठी लाभलं, त्यांचंही मनपूर्वक आभार. आत्ताच काही टिप दिल्या मला मोलाच्या. चला फलंदाज श्री गणेश क्रिकेट पिंपरे टीम आपणा सूचना क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजून थांबलाय. तरी देखील आपण फलंदाज विनंती करतोय आम्ही पुन्हा एकदा आपण सहकार्य करायचे, कारण की पावसाचं वातावरण तयार झालंय. आजच आपल्याला फायनल या ठिकाणी घ्यायची आहे. फायनलसाठी कुठलाही अडथळा या ठिकाणी येऊ नये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. श्री काळ भैरवनाथ चषक 2026 स्पर्धेतील तिसरा पर्व, तिसऱ्या पर्वातील उपस्थित होत असणारा सर्व प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक राजेचं आम्ही या स्पर्धेनिमित्त सहर्ष असं स्वागत या ठिकाणी करतोय. अनेक मुख्य मान्यवरांची देखील उपस्थिती या स्पर्धेनिमित्त लाभतीये. उपस्थित होत असणाऱ्या सर्व मुख्य मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेनिमित्त सहर्ष असे स्वागत या ठिकाणी करतोय. सेमीफायनल 2 चा थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे होम टीम, तर दुसऱ्या बाजूला टीम ढालेवाडी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला संघाचा आयकॉन संतोष पडवल, दुसऱ्या बाजूला गावाचा बाहुबली अर्थातच योगेश कंसे उर्फ गोट्याबाई. मॅच सुरू होण्यापूर्वी एका मोठ्या पारितोषिकाची घोषणा पुन्हा होतीये. योगेश कंसेसाठी पारितोषिक आहे. योगेश कंसेनी जर 50 धावा या मॅच मध्ये कंप्लीट केले तर 5,000 रुपयांचं पारितोषिक विठ्ठल काका गायकवाड यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. 50 धावा जर कंप्लीट केले तर 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे गोट्यासाठी. महत्वाच्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होतीये. मॅच क्रमांक 5 सेमीफायनल 2 चा थरार. पुन्हा एकदा पारितोषिक येते 50 धाव्यांसाठी हॉटेल कृष्णाई कडून देखील 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. विठ्ठल काका गायकवाड 5,000, दत्तात्रय पवार सर 5,000 रुपये. पहिल्याच बॉलवर स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात आहे. स्वप्नील साबळेला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी राहिली आहे. प्रेक्षक वर्गांना आम्ही पुन्हा सूचना या ठिकाणी करतोय, आपणास विनंती आहे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आपण कोणी थांबू नका. बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण थांबायचंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण पाहतोय श्री काळभैरवनाथ चषक 2026 स्पर्धेचा अंतिमचा दिवस, अंतिमचा थरार, द ग्रँड फिनाले डे. सेमीफायनल 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लागोपाठचा दुसरा बॉल निर्धावे. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. स्विंग अँड मिस की कहाणी. लागोपाठचा तिसरा निर्धाव चेंडू. स्वप्नील साबळे अफलातून गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सुरू आहे. लागोपाठचा तिसरा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. पॉवर प्लेचं पहिलं षटक डावकुरा हाताचा गोलंदाज स्वप्नील साबळे ढालेवाडी संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. समोर योगेश. योगेश अजून देखील शांत आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. मोठी अपील पुन्हा एकदा पंचांकडे केली जाते. लागोपाठचा चौथा बॉल निर्धाव आहे. निर्धाव चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये.
पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये योगेश नावाचा वादळ अजून देखील पेटून उठलेला नाहीये. योगेश साठी 10,000 रुपयांचा पारितोषिक आहे. योगेशने जर 50 धावा बनवले ना तर 10,000 रुपये. विठ्ठल काका गायकवाड यांच्याकडून 5,000 तर दत्तात्रय पवार सर यांच्याकडून 5,000 रुपये. यावेळेस आडव्या बॅटीने फटका सजवलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू एक टप्पा खात बाउंड्री लाईन सीमा रेषा पार. खणखणीत चौकार 4 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा पारितोषिक येते. लागोपाठचे 3 षटकार 1,000 रुपये. हॉटेल कृष्णाई चर्चेत राहिलाय. हॉटेल कृष्णाईचा विषय पहिल्या दिवसापासून हॉटेल कृष्णाईचे पारितोषिक सुरू आहेत. योगेश खर तर योगेश्वरचं हे प्रेम आहे प्रेक्षक राजांचं. योगेश जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी दाखल होतो ना योगेश सर पारितोषिकांची आतिषबाजी सुरू होतीये. विठ्ठल काकांनी देखील 5,000 रुपयांचं पारितोषिक लावलंय. दत्तात्रय पवार सरांनी देखील 5,000 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी लावलंय. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील पुन्हा एकदा योगेश ऑन स्ट्राईक. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक पुढे सरसत फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. वाईट बॉलची घोषणा मुख्य पंचांची होतीये. एका अवंतर धावसंख्येने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे आकार घेताना पाहायला मिळते. 5 या आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. सेमी फायनल 2 फायनल साठी पात्र ठरलेला पहिला संघ सासवड. आजच्या दिवसातील दोन्ही मॅच जिंकून फायनल साठी पात्र ठरलेला सासवडचा संघ. हा फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याची संधी त्या ठिकाणी होती. क्षेत्ररक्षकाचा पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळतोय. चेंडू एकदम वेगाने बाउंड्रीच्या दिशेने मार्गस्थ होत असताना पुन्हा एकदा कलेक्ट करून फेकी येते. दरम्यान 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण एक षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावर. टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. दरम्यानच्या काळात शुभागमन या ठिकाणी होते. बापू गायकवाड साहेबांचे शुभागमन या ठिकाणी होते. साहेबांचे देखील या स्पर्धेनिमित्त आम्ही सहर्ष असं स्वागत या ठिकाणी करतोय. त्याचप्रमाणे साहेब शेवाळे सरांचं देखील शुभागमन होते. साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. एक षटकाचा खेळ कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येते 7 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आयकॉन. तर फलंदाजीसाठी देखील संतोष पडवल. आयकॉन विरुद्ध आयकॉनची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतोय. पहिल्याच बॉलवर आपण पाहतो एक सिंगल धाव मिळातीये. पुढचा बॉल बॅक टू द बॉलर. लॉंग ऑन फोडलाय. वाघाची धाड फोडलाय पहाड. चौकार 4 धावा. योगेश कंसे. नक्कीच चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. 12 या आकड्यावर. राहुल यादव आयकॉनवर एक मोठा हल्ला मैदानाच्या आतमध्ये चढवला जातोय. पुढचा बॉल आपण पाहतोय स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. पुढच्या बॉलवर आपण पाहतोय मोठा फटका करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. 3 चौकार 1,000 रुपये. अक्षय गायकवाड मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असतील. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जाईल. कुठली धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाणार नाही. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावर. 1.3 चा खेळ. 1. हा फुल टॉस चेंडूवर फुल टॉल वसूल केलाय योगेश कंसे अर्थातच गोट्या.
मामांनी काहीतरी टिप्स त्या ठिकाणी दिले होते. मामा देखील सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. मामांकडून देखील पारितोषिक अनेक पारितोषिक लावलेत मामांनी. घोट्या कनसे आपण पाहताय फलंदाजीसाठी फुलटॉस चेंडूवर एक मोठा फटका खेळाय. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क त्या ठिकाणी होत नाही. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होती. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावर. 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावर. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये सरासरी 9च्या मदतीने धावफलक आता पुढे जाताना पाहायला मिळतोय टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. ओव्हर करतोय. पॉवर प्लेचे 2 षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. सलामीची जोडी एका बाजूला आयकॉन संतोष पडवल आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला गावाचा आयकॉन अर्थातच योगेश कनसे गोट्या भाव. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. स्वप्नील साबळे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवर एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगल धावेने संघाची धावसंख्या पुढे 19 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 19. दोन्ही सलामीवीर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभे असतील. पहिल्याच बॉलवर एक सिंगल धावफलक पुढे घेऊन जाताना पाहायला मिळते. 19 या आकड्यावर पुन्हा एकदा योगेश ऑन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. एक षटकार एक चौकार योगेशच्या बॅटमधून त्या ठिकाणी आलाय. पुन्हा एकदा बिगिट केला जातोय. काय अफलातून फटका मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. डायरेक्ट उत्साह. या नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. एक षटकार या षटकामध्ये आलाय. पुढचा बॉल परफेक्ट यॉर्कर. पुन्हा आगमन केलं जाते स्वप्नील साबळे. पुढच्याच बॉलवर त्या ठिकाणी एक वेगवान गोलंदाज स्वप्नील साबळेचा अचूक मारा. परफेक्ट यॉर्कर. निर्धाव चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा पुढचा बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका सजवलाय. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक मयूर त्या ठिकाणी असतील. मयूर फेकी या ठिकाणी करतील. बॅकअप मागे बॅकअप आहे. सहदेव राठोड त्या ठिकाणी बॅकअप करताना पाहायला मिळतील. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. एका सिंगल धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचते 26 ऑन बोर्ड. आडव्या बॅटीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता. बॅटीची टॉप एज त्या ठिकाणी लागतीये. फेकी त्या ठिकाणी येते. दरम्यान मागे बॅकअप होता. मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय नकुल राठोडच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. रितेश राठोड मागे बॅकअप करताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये धावफलक पुढे घेऊन जाईल. 28 धावा धावफलकावर. या षटकातील शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. संतोष पडवल आतापर्यंत मात्र 3 चेंडूचा सामना केला. 3 चेंडू मध्ये 4 धाव्यांचे योगदान. तर दुसऱ्या बाजूला योगेश कनसे अर्थातच गोट्या 14 चेंडू 23 धावा. शेवटचा बॉल या षटकातील स्वप्नील साबळे. हा चेंडू आपण पाहतोय खराब चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉलची घोषणा मुख्य पंचांची होतीये. धावबाचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. वाईट प्लस 1 अशा 2 अवंतर धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे आकार घेईल 30 या आकड्यावर. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावर.
यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलणारा हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होती. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावर. 30 धावा धावफलकावर आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून अजून देखील उभे आहेत. ढालेवाडी टीम आपले काही प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी बसले. आपणास विनंती या ठिकाणी आम्ही करतोय, आपण थोडंसं मागे सरकायचं, बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचंय, सहकार्य करायचंय. बॉलिंग ट्रॅकवर सुधीर साबळे त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतील. चौथ्या षटकाला सुरुवात होतीये. सुधीर साबळे बॉलिंग ट्रॅकवर चौथ्या षटकाला सुरुवात करत असताना पाहायला मिळतील. समोर आयकॉन आयकॉन संतोष संतोष पडवल आयकॉन मैदानाच्या आतमध्ये अजून देखील उभा आहे. एकही चौकार एकही षटकार संतोषच्या बॅटमधून आलेला नाही. मात्र 3 चेंडूचा सामना या 3 षटकांमध्ये केलाय. जास्त स्ट्राईक योगेशकडे राहिली आहे. योगेशने 15 चेंडूमध्ये 23 धावा बनवलेत. आता मात्र गिअर शिफ्ट करावं लागेल. पहिलाच बॉल डाऊन्सिंग डाऊन दी ट्रॅक फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. बॅटची हलकीशी एज यष्ट्यांच्या मागे थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. पहिल्याच बॉलवर सिंगल प्राप्त होतीये. सिंगल धावेने संघाची धावसंख्या 31 धावा धावफलकावर. सेमीफायनलची महत्वाची मॅच जिंकला तर फायनल साठी पात्र ठराल, हरला तर नक्कीच तिसऱ्या क्रमांकावर तुम्हाला ही स्पर्धा इथे सोडावी लागेल. सुधीर साबळेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. एक मोठा अनुभव सुधीरचा देखील आहे. समोर योगेश अर्थातच गोट्या हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतील. 1 धाव पुन्हा एकदा कंप्लीट आहे. पहिल्या 2 चेंडू मागेले 2 सिंगल धाव धावफलक पुढे 32 ऑन बोर्ड. पुढचा बॉल संतोष पडवलचा तडाखा वेधडक षटकार 6 धावा. आयकॉन देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. या पूर्वी वादळापूर्वीची शांतता होती. दोन्ही फलंदाज आता दोन्ही बाजूने मारा सुरू होईल. संतोष पडवलने देखील षटकार ठोकलाय. तीन 3.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. या षटकाराबरोबरीत संघाची धावसंख्या 38 ऑन बोर्ड. पहिल्या विकेट साठीची मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते. एका बाजूला योगेश आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला संतोष. मागच्या सामन्यामध्ये गणेश आणि योगेश ही जोडी पाहायला मिळाली होती. तर यावेळेस संतोष आणि योगेश आडव्या बॅटेने जागा बनवून पुन्हा एकदा फटका सजवलाय. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू मार्गस्थ होतो. 1 धाव कंप्लीट आहे. राहुल यादव एकदम वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले. दुसऱ्या धावेसाठी नकार असेल. 1च धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. सिंगल धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे 39 धावा धावफलकावर असतील. अजून देखील 2 चेंडूचा खेळ या षटकातील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहताय. 39 धावा धावफलकावर टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. योगेश आतापर्यंत 16 चेंडूमध्ये 24 धाव्यांचं योगदान, तर संतोष 6 चेंडू 12 धावा. शेवटच्या काही चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना योगेशला आणखी मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. संघाला एक मोठ्या धावफलकाच्या दिशेने घेऊन जावं लागेल योगेशला. योगेश परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. जिथे मामा बसलेत ना तिथेच षटकार ठोकलाय. मामाला दाखवलाय षटकार. षटकाराबरोबर संघाची धावसंख्या 45. रात्री कोंबडा असेल घरी, तुम्ही जर सामना जिंकवला तर कोंबडा देखील देईल मामा. दुसरा लागोपाठचा दुसरा षटकार.
डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. योगेश कनसे मैदानाच्या आतमध्ये पेटून उठलाय. लागोपाठचे 2 षटकार. संघाची धावसंख्या 50 पार. 51 धावा धावफलकावर. 51 ऑन बोर्ड. तर योगेशकडे संधी आहे. 50 बनवा आणि 10,000 कमवा. 36 धावेंवर खेळतोय योगेश. 18 चेंडूमध्ये 36 धावेंची इनिंग आहे. सदैव राठोड बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळतील. सहदेव राठोड एक अनुभवी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. समोर संतोष पडवल संघाचा आयकॉन. आखूड टप्प्याचा बॉल आडव्या बॅटीने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक राहुल यादव डाऊन दी बॉल. टिपला जाईल झेल. संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये कोसळतोय. संतोष पडवल बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या 51 आहे. 51 पैकी 36 धावांचं योगदान योगेश कनसेच आहे. अर्थातच गोट्याचं. गोट्याने जर अजून 14 धावा बनवले ना तर 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. हॉटेल कृष्णाई 5,000 रुपये. विठ्ठल काका गायकवाड 5,000 रुपये. हाफ सेंचुरीसाठी हे पारितोषिक आहे. 50 धाव्यांची इनिंग जर योगेश कनसेनी खेळली तर 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. गणेशचा हा फटका इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. चौकार. या चौकार बरोबरीत संघाची धावसंख्या 55. 55 ऑन बोर्ड. गणेश यावेळेस आपण पाहतोय मिस टाइम फटका. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न फसलाय. योगेश कनसे धावबादच्या स्वरूपात बाद आहे. बाद होण्यापूर्वी संघाला एका चांगल्या धावफलकावर उभं आणून ठेवलंय. 36 धावांची इनिंग. योगेश कनसे अर्थातच गोट्या. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत योगेश कनसेचं केलं जाते डगआउट मध्ये. या षटकामध्ये धावेंवर रोख लावलेली असेल सहदेव राठोडने. सहदेव राठोडचा अनुभव मोठा आहे. तो अनुभव पणाला लावलेला पाहायला मिळतोय. 3 चेंडू मागे मात्र 4 धावा आतापर्यंत खर्च केले. तर प्रतिस्पर्धी संघाचे 2 फलंदाज बाद झाले. ते एक धावबाच्या स्वरूपात तर एक कॉड बिहाइंडच्या स्वरूपात. पहिल्या डावातील शेवटचे 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 55. 55 ऑन बोर्ड. शेवटच्या 3 चेंडूमध्ये एक जरी मोठा फटका आला तरी देखील एक मोठा धावफलक उभा करू शकतो टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरी. पहिल्याच बॉलचा सामना करत असताना लोअर फुल टॉस बॉल त्या ठिकाणी राहिलाय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. सिंगल धावेने संघाची धावसंख्या 56 धावा धावफलकावर. शेवटचे 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आपण पाहताय श्री काळभैरवनाथ चषक 2026 सेमीफायनल क्रमांक 2. पहिल्या डावातील शेवटचे 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. समोर गणेश डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू होतोय फरार. सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. स्वप्नील साबळेची ती चूक आहे. स्वप्नील साबळेची ती चूक नक्कीच मागा ठरकारणे संघाची धावसंख्या 62 या आकड्यावर आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीये. स्वप्नील मागे बॅकअप करतील. 2 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. फेकी खराब आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धाव बादच्या स्वरूपात बाद. या 3 धावेने संघाची धावसंख्या 65. 65
या 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 65 या आकड्यावर. 65 ऑन बोर्ड विजयासाठी बनवायच्या त्या 30 चेंडू 66 धावा. चला श्री गणेश टीम आपण क्षेत्ररक्षणासाठी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. स्पीडअप करायचे. यानंतर अजून देखील आपल्याला फायनल मॅच त्या ठिकाणी कव्हर करायची आहे. लवकर फिल्डिंग लावून घ्यायची. 5-22 झालेत, आपल्याला फायनल खेळवायची आणि आपण फायनल आजच खेळणार आहे, त्यामुळे लवकर लवकर मॅच उरकायची आहे पटापटा. डालेवाडी टीम आपले फलंदाज उतरवायचे मैदानामध्ये. श्री गणेश क्रिकेट क्लब आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. आपल्याला विनंती आहे बाहेर बसायचंय. तिकडे कोण आहेत ना झाडाखाली बसले त्यांना विनंती आहे वारंवार सांगायला लावू नका. आणि डालेवाडी टीम आपल्याला कृपया विनंती आहे की आपण बाहेर बसायचंय. आपलेच प्लेयर खेळण्यासाठी मैदानात आलेत. जे बसलेत त्यांच्याकडून बॉल आडला तर डायरेक्ट फोन बाउंड्री किंवा 6 दिला जाईल. 1 रन दिला जाईल. सॉरी. ढालेवाडी संघाच्या खेळाडूंना आम्ही सूचना या ठिकाणी देतोय. जर आपला एखादा खेळाडू बाउंड्री लाईन सर्कलच्या आतमध्ये असेल तर आपण बाहेर बसा. जर तुमच्यामुळे एखादा चेंडू अडला तर तिथे तुमच्याच संघाला धोका होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. तर प्रेक्षकांना देखील विनंती आपण सहकार्य करायचे. गेले 4 दिवस आपण मोठं सहकार्य केलंय. हा राहुल सर बनवायचे त्या 66 धावा विजयासाठी. 5 षटकांमध्ये 66 धाव्यांची आवश्यकता. सरासरी प्रत्येक षटकामागे तुम्हाला 13 धावा त्या ठिकाणी बनवायची आहेत. प्रत्येक षटकामागे 13 धाव्यांचा सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवावा लागेल. चला दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. 66 धाव्यांचं मोठं आव्हान विजयासाठी टीम ढालेवाडी या संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन घेऊन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. का 66 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. सलामीसाठी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. संघाचा आयकॉन राहुल यादव, फलटण तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू. ऍज आयकॉन राहुल यादव. नॉन स्ट्राईक एंडला डावखिरा हाताचा एक फलंदाज स्वप्नील साबळे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची सुरुवात या ठिकाणी होते. बॉलिंग ट्रॅक फॉर अनुभवी गोलंदाज ज्ञानेश्वर अर्थातच बाबू बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. पहिला बॉल आपण पाहते. पहिल्याच बॉलवर चेंडू फेकून दिला. एक टप्पा खात बाउंड्री लाईन सीमारेषा पार. चौकार. राहुल यादवचा तडाखा. संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. हॅट्रिक साठी 501 रुपयाचं पारितोषिक हॉटेल कृष्णाई दत्तात्रय पवार सर. पुढचा बॉल आपण पाहतोय. खराब बॉल. पंच नक्कीच त्याला दंडित करतील. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉलची घोषणा. वाईट +1 अवांतर. धावफलक पुढे घेऊन जाईल 6. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. त्यानंतर दिशाहीन गोलंदाजीला सुरुवात होती. बाबू बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. वाईट बॉलची घोषणा, स्क्वेअर बॉलची घोषणा मुख्य पंचांची होतीये. वाईट +1 अशा 2 अवांतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावर. 66 धाव्यांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली राहिली आहे टीम ढालेवाडी या संघाची. आपण पाहिले तर एक विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला स्वप्नील साबळे,
तर दुसऱ्या बाजूला संघाचा आयकॉन राहुल यादव. पुढचा बॉल आपण पाहतोय, गती परिवर्तन व्हेरिएशन. या चेंडू मागची गती काढून घेतली होती आडव्या बॅटीने, त्या ठिकाणी फॉलोइंग स्वीपचा फटका खाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. पुनरागमन केले बाबूंनी. पहिल्याच बॉलवर चौकार आला, त्यानंतर अवंतरची ती धाव पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ होत असताना बाबू बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहताय. पुढचा बॉल फुल टॉस बॉल फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. षटकार 6 धावा. तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा एकदा घेतली जाते. भीमर चेंडूसाठी तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी घेतली जाईल. तिसऱ्या पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. नो प्लस 6 अशा 7 धावा धावफलकात जोडल्या जातील. 7 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या धावफलकावर. येणारा बॉल फ्री हिटचा बॉल, फुल टॉस बॉल आहे पुन्हा एकदा. अभि त्या ठिकाणी तैनात होते, मात्र फ्री हिटचा हा बॉल होता. एक अफलातून प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. या फ्रीटच्या बॉलवर एक सिंगल धाव कंप्लीट होते. सिंगल धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते 14 धावा धावफलकावर. श्री काळभैरवनाथ चषक 2026 चा अंतिमचा थरार आपण पाहताय. सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उपस्थित होत असणाऱ्या सर्व पिंपरे ग्रामस्थांचे आम्ही या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. अंतिमचा दिवस आहे. अंतिमच्या दिवसाचा आनंद घेता असताना अनेक प्रेक्षक राजांनी या स्पर्धेला उपस्थिती त्या ठिकाणी दर्शवली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. राहुल यादव डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. आडव्या बॅटीने फटका सजवलाय. एक टप्प्याखात बाउंड्री लाईन सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. अजून देखील 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या पॉवर प्लेच्या षटकातील शिल्लक असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावा धावफलकावर. पहिल्याच षटकामध्ये राहुल यादव आयकॉन मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील साबळेने देखील आक्रमक रूप मैदानाच्या आतमध्ये धारण केलं. पुन्हा एकदा खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेणारा फटका. पुन्हा एकदा बाउंड्री लाईन. बाबूंना आपण पाहताय गोलंदाजी मार्गवर, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये एक मेडन ओव्हर त्या ठिकाणी कंप्लीट केली होती. त्यांच्यावर एक मोठा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवलं जाते. तब्बल 22 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्यात. अजून देखील एक बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. समोर पुन्हा एकदा संघाचा आयकॉन राहुल यादव. शेवटचा बॉल बॅक टू द बॉलर. फटका सजवलाय. चेंडू एकदम वेगाने बाउंड्री लाईन दिशेने. चेंडू पुन्हा एकदा फरार. चौकार 4 धावा.
प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. PTC या यूट्यूब वाहिनीवर या संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहताय. लाईव्ह ऑन स्क्रीन आपण पाहताय. प्रेक्षकांचा एक मोठा प्रतिसाद या स्पर्धेला राहिला आहे. मुख्य व्यासपीठावर देखील अनेक मान्यवर या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ पिंपरी खुर्द देखील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. समस्त ग्रामस्थांचे आम्ही पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 26 या आकड्यावर जाऊन पोहोचली. विजयाचं समीकरण पुढे येते. 24 चेंडू आणि बनवायच्या त्या मात्र 40 धावा. 24 चेंडू 40 धावांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 26 धावा त्या ठिकाणी गोळा करत एक चांगली सुरुवात टीम ढालेवाडी या संघाची राहिली आहे. आयकॉन राहुल यादव आपण पाहताय. 4 चेंडू मध्ये 16 धावांचं योगदान. खराब पुन्हा एकदा खराब चेंडूची घोषणा या ठिकाणी होती. पहिलाच बॉल आपण पाहतोय अवंतर आहे. अवंतर धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 27 ऑन बोर्ड. सलामीच्या जोडीने जर आपण पाहिला आक्रमण करायला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली आहे. 66 धाव्यांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये 26 धावा कुठं एक विस्फोटक सुरुवात दिली आहे. पुढचा बॉल स्वप्नील साबळेचा फटका. फटक्यात आहे वजन मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मयूर डाऊन दी बॉल. टिपला जाईल झेल. स्वप्नील साबळेचा संपेल खेळ. पहिल्या विकेटचं पतन. चला स्पीडअप करायचं आहे. श्री गणेश क्रिकेट क्लब नो टीम मीटिंग अलाउड. आपणास विनंती. यानंतर आपल्याला फायनलची मॅच त्या ठिकाणी कव्हर करायची विनंती या ठिकाणी मी करतो. वाईट बॉल त्यानंतर एक अचूक टप्प्यावर चेंडू पडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक पारितोषिक येते हॅट्रिक साठी. 1100 रुपयाचं पारितोषिक हॉटेल कृष्णाई ओनर दत्तात्रय पवार सर यांच्याकडून हॅट्रिक साठी तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुढे येते. पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट त्या ठिकाणी पडते. स्वप्नील साबळे मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. नवीन फलंदाज राहुल राठोड मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. राहुल राठोड 27 धावा धावफलकर. विजयाचं समीकरण आपण पाहतोय. 22 चेंडू 23 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 39 धावा विजयासाठी. पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट प्राप्त झाली. शफल होऊन जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळलाय. चेंडू होतोय फरार.
राहुल राठोड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्याच 2 बॉलवर 2 चौकार ठोकलेत. पुन्हा एकदा मिड ऑफ फ्रेझर मध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षकाचा पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळतोय. अभिवीर राहुल राठोडच्या बॅट मधून आलेले 2 चौकार संघाची धावसंख्या 35 या आकडेवर जाऊन पोहोचली. अजून देखील आपण पाहतो या षटकातील काही चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. हाई बॉल जागा बनवून फटका सजवलाय. इनसाइड आउटचा हा क्लासिक देखना फटका. चेंडू होईल फरार. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. शेवटचा बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 3 चौकार राहुलच्या बॅटमधून या ठिकाणी आले. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे आकार घेते. 39 धावा. दफलकावर 39 ऑन बोर्ड. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर राहुल राठोडचा रावडी फटका. चेंडू एक टप्पा खात सीमारेषा पार. चौकार. डीजे धन्यवाद. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये तब्बल 43 धावा गोळा करत एक विस्फोटक सुरुवात राहिली आहे टीम ढालेवाडी या संघाची. विजयाचं समीकरण पुढे येते. 18 चेंडू बनवायचे त्या 23 धावा. 18 चेंडू आणि 23 धाव्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 66 धाव्यांचा मोठ्या दफलकाचा पाठलाग करत असताना एक विस्फोटक सुरुवात राहुल यादवने त्या ठिकाणी दिली. त्यानंतर स्वप्नील साबळे बाद झाला. मात्र राहुल राठोड अर्थातच रावडी राठोड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 चौकार 1 षटकार वाघाने ठोकलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा दफलकर विजयासाठी अजून देखील 23 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 23 धाव्यांची मॅच आहे. चला स्पीडअप करायचे टीम श्री गणेश क्रिकेट क्लब. विनंती आहे सहकार्य करायचे. यानंतर फायनल मॅच त्या ठिकाणी कव्हर करायची. 18 बॉल 23 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 षटकांमध्ये सरासरी 21.50 च्या मदतीने आतापर्यंत धावफलक राहिला आहे. 18 चेंडूमध्ये 23 धाव्यांची आवश्यकता अजून देखील पाहायला मिळते. विजयासाठी संघाचा आयकॉन राहुल यादव मैदानाच्या आतमध्ये 4 चौकारांच्या मदतीने अजून देखील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 4 चौकार राहुलच्या बॅटमधून आले तर 4 चौकार राहुलच्या बॅटमधून आले. 2 राहुल मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. एका बाजूला राहुल यादव आहे तर दुसऱ्या बाजूला राहुल राठोड आहे. एका बाजूला यादव एका बाजूला राठोड. 2 ताकदवान फलंदाज अजून देखील क्रीज मध्ये आहेत. एकाने 16 बनवले दुसऱ्याने देखील 16 बनवले. एकाने 4 चेंडू खेळला तर एकाने 5 चेंडू खेळलाय. जागा बनवून फटका सजवलाय फाईन लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक मयूरला हुलकावणी देत चेंडू होईल फरार. पुन्हा एकदा सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका सजवलाय. काउ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू मार्गस्थ होते. आउटफील्ड स्लो आहे. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 49. 49 ऑन बोर्ड. पुढचा बॉल किरणचा. पुन्हा एकदा संघाचा आयकॉन राहुल यादव. खराब चेंडूचा पुरेपूर फायदा. चेंडू पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये. सीमा रेषा पार. पुन्हा एकदा चौकार. राहुल यादव संघाचा आयकॉन. सर आताचा काय निर्धाव चेंडू. हाई बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा
बॅक टू द बॉलर, फटका सजवला, एक टप्पा बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, चौकार. डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद, डीजे डीजे. शेवटचे काही चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. अजून देखील विजयासाठी 9 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा जागा बनवून कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. निर्धाव चेंडू बरोबरीत षटकाची समाप्ती त्या ठिकाणी होती. शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 12 चेंडू मागे विजयासाठी बनवायचे त्या मात्र 9 धावा. 12 चेंडू 9 धाब्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. यानंतर लगेचच आपण फायनलचा थरार पाहणार आहोत. ग्रँड फायनल अर्थात गेले 4 दिवस अनेक संघांचा सहभाग या स्पर्धेला राहिला आहे. 16 संघांचा सहभाग होता. आतापर्यंत अनेक संघांचा प्रवास त्या ठिकाणी थांबलेला आहे. शेवटच्या सामन्यामध्ये आजच्या दिवसात पहिला संघ पोहोचलेला असेल टीम सासवड. दरम्यानच्या काळात शुभागमन या ठिकाणी होते. अतुल इंगवले साहेबांचे शुभागमन होते. साहेबांचे देखील आम्ही या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. साहेबांचं स्वागत झालंय एका मोठ्या विकेटने. राहुल राठोड बॅक टू द डगआउट. थँक्यू 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 डीजे. दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतोय. राहुल राठोड मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सुधीर साबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. विजयाचा समीकरण आपण ऑन स्क्रीन दाखवतोय. 11 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 9 धावा. 11 चेंडू मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता या ठिकाणी विजयासाठी. आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये पडते. हाई बॉल आपण पाहतो. एक सुपला शॉट मैदानाच्या आतमध्ये खेळला. पहिल्याच बॉलवर सुपला, चेंडू होईल फरार, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. पहिल्याच बॉलचा सामना करत असताना यष्ट्यांच्या मागे चेंडू फेकून दिलाय. एक टप्पा खात बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, चौकार. अजून देखील 5 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी आहे. 5 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलेले असेल टीम ढालेवाडी या संघाने. फायनलसाठी पात्र ठरलेल्या दिवसातील पहिला संघ टीम सासवड त्या ठिकाणी पात्र ठरला. तर दुसरा फायनलिस्ट या सामन्यातील विजेता अर्थातच आपण पाहतोय ढालेवाडी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 5 धाव्यांची आवश्यकता. सुधीर साबळेचा हा स्विचिटचा फटका, पुन्हा एकदा एक टप्पा खात बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, चौकार. अजून देखील एक धावेची आवश्यकता विजयासाठी. आपण पाहतोय फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलेलं असेल, मात्र एक धावेची आवश्यकता. हा फटका त्या ठिकाणी मिस टाइम आहे. एका सिंगल धावसंख्ये बरोबरीत फायनल मध्ये एंट्री मारली आहे टीम ढालेवाडी या संघाने. अर्थात शेवटचा अंतिमचा सामना रंगेल, एक रंगतदार सामना.